दुसऱ्या दिवसापासून आमचा परस्परातील संकोच पार मावळला. नित्याचे व्यवहार पूर्ववत सुरू झाले आणि घरावरील अवकळीची छाया हळूहळू कमी होऊ लागली. माझा संस्कृतचा अभ्यासही सुरू झाला आणि मला शिकवण्याच्या बाबतीत बाबा पूर्वीपेक्षा जास्त मन लावू लागले. असेच काही दिवस गेले. त्या दिवसात नित्याचे व्यवहार यंत्रासारखे चालले होते. विशेष असे काही घडले नाही. मी कधीच कुणाच्या घरी जात नसे. बनी मधून मधून दुपारच्या वेळी आमच्या घरी बसावयास येत असे. तिच्या पूर्वीच्या वृत्तीत हल्ली बराच फरक पडला होता. पूर्वीप्रमाणे ती मला काहीतरी घालून पाडून बोलेनाशी झाली. तिचा नवरा गोंदू रत्नागिरी येथील हायस्कुलात शिकत होता. शिक्षणाच्या बाबतीत त्याने कशी काय प्रगती केली होती हे आम्हाला इकडे गावी कळणे शक्य नव्हते. एके दिवशी ताईचे पत्र आले. त्यात चंदू पास झाल्याची हकीकत होती. त्याच्या आकांक्षेप्रमाणे त्याला स्कॉलरशिप मिळाली आणि साऱ्या मुलात त्याचा 10वा नंबर आला. ही हकीकत ऐकून मला अतिशय आनंद झाला. त्यावेळी चंदू प्रत्यक्ष भेटला असता तर किती बरे झाले असते असे माझ्या मनाला वाटले. एक वेळ ताईच्या घरी जावे असेही मनात आले. पण आता कुठल्या तोंडाने ताईच्या घरी जाणार? तसे पाहू गेले तर आता ताईचा माझा काय संबंध राहिला होता? हा विचार मनात येताच मला फार वाईट वाटले. ताईचे घर म्हणजे मला माहेराहून माहेर झाले होते. प्रत्यक्ष आईपेक्षाही ताईचे प्रेम मला अधिक वाटू लागले होते. त्यातूनही भेटीचा योग दुरावल्यामुळे त्या प्रेमाचा ओढा जास्त तीव्र भासू लागला होता. किती वेळ तरी माझ्या मनात आले की एकदा ताईला पत्र लिहावे. बाबांची पत्रे काकांना जात असत, पण बाबांना माझ्या मनातील इच्छा सांगून तसे पत्र लिहायला लावायचा मला धीर होईना. बाबांचा एरवीचा तो संतापी स्वभाव जरी हल्ली बहुतेक निवळला होता तरी तो पुन्हा केव्हा उचल खाईल याची मला भीती वाटत असे. मी हल्ली आपल्या सावलीला सुद्धा भीत असे. आईशी बोलताना देखील मी अगदी जपून मोजके शब्द बोलत असे. मग बाबांकडे बोलण्याची गोष्ट अर्थातच दूरच राहिली. एके दिवशी पुण्याहून मला तिकडे पाठवून देण्याविषयी पत्र आले. बाबांना विचार पडला. इतके दिवस आईचे थांबलेले रडणे पुन्हा सुरू झाले. मलाही पुन्हा सासरची आठवण झाली. आता सासरी जावे लागले तर माझ्यावर काय प्रसंग ओढवेल ह्या भीतीने माझ्या छातीत धडकी भरली. मी आईला म्हटले, आई, कसंही करून मला पुण्याला पाठवू नकोस. मला तिकडे जायची भीती वाटते. आई म्हणाली, न पाठवून कसं चालेल? आमची सत्ता तुझ्यावर आहे कुठं? तू त्यांच्या घरची आहेस. इथं राहणं म्हणजे 4 दिवसांचा पाहुणचार. केव्हा ना केव्हा तरी तुला आपल्या सासरी हे गेलंच पाहिजे. आईचे हे भाषण ऐकून मी अगदी हताश झाले. आईच असे म्हणू लागली तर मी पाहावे तरी कुणाच्या तोंडाकडे? मला ताईची आठवण झाली. मी आईला म्हटले, पाठवायचंच असलं तर मला ताईकडे पाठव. आई म्हणाली, मी तुला आनंदानं का पाठवणार आहे? तू मला नकोशी का झाली आहेस? त्यांनी बोलावणं धाडलं आहे म्हणून पाठवायच्या गोष्टी बोलायच्या. तुला पुण्याला पाठवायचं आजपर्यंत कधी नाव तरी काढलं होतं का? बरं, ताईकडेही तुला पाठवलं असतं, पण त्यांनी बोलावल्याशिवाय कसं पाठवायचं? आईच्या ह्या भाषणाने माझी पुरी निराशा झाली. आता पुण्याला जावे लागणार ह्या भीतीने माझ्या अंगावर काटा उभा राहिला. त्यावेळी ताईचा तरी आधार होता. आता मी तिथे एकटीच. काय होईल आणि काय न होईल याची मला कल्पना सुद्धा करता येईना. 1-2 आठवडे तसेच गेले. पुण्याहून निकडीचे पत्र आले की काही महत्वाच्या कामाकरता तुमचीही फार जरूर आहे. ह्यासाठी तुम्ही स्वतः सावित्रीबाईंना घेऊन 1 दिवसाचाही विलंब न लावता निघून यावे. आता मुळी उपायच राहिला नव्हता. त्या दिवशी सर्व बांधाबांधी करून आम्ही जायची तयारी केली. बाबा म्हणाले, माझी काय जरूर आहे आता मी तरी जाऊन विशेष काय करणार आहे? त्यांनीच कुणी आपला मनुष्य पाठवला असता तर मुंबईला पाठवून दिली असती. ह्यापुढं त्या घरात पाय देण्याचा प्रसंग येणं मला मरणप्राय वाटतं. आल्या प्रसंगाला तोंड देण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. कसा बसा मनाचा धडा करून बाबा मला घेऊन निघाले आणि आम्ही पुण्याला येऊन पोहोचलो. आम्ही घरात पाऊल टाकताच रडण्याचा एकदम कल्लोळ उडालेला ऐकू आला. मी चोरासारखी एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिले. नानासाहेब देखील मोठमोठ्याने हेल काढून रडत होते. बाबा मान खाली घालून स्वस्थपणे ओट्यावर बसले होते. काय करावे हे मला काहीच सुचेना. कुणीच आमच्याकडे पाहिना. कशाला उगीच इकडे आले असेही मनाला वाटू लागले.
रडण्याचा समारंभ उरकल्यावर थोड्या वेळाने नानासाहेब बाबांजवळ येऊन बसले आणि त्यांनी बोलावयास प्रारंभ केला. ते म्हणाले, दादांच्या आधारावर सर्व व्यवहार चालले होते. आज आम्हाला दाही दिशा उघड्या पडल्या. प्रसंगाच्या वेळी कुणाच्या तोंडाकडे पाहीन म्हटलं तर कुणी राहिलं नाही. 18 रुपये पगारात आता हा एवढा प्रपंच चालवावा तरी कसा? त्यातून ही धोंड आणखी दादासाहेबांनी मागं ठेवली आहे. बाबा एकदम मध्येच म्हणाले, असं म्हणू नका. माझी मुलगी मला जड नाही. माझ्या मुलीचा भार वाहणं मला काहीच कठीण नाही. मला तरी दुसरं कोण आहे? एवढी एकुलती एक मुलगी. तुम्ही निकडीनं बोलावलंत म्हणूनच मी तिला घेऊन आलो, नाहीतर तिच्याबद्दल एका शब्दानंही तुम्हाला विचारलं नसतं. नानासाहेब गंभीर मुद्रा करून म्हणाले, असं कुठं झालं आहे? जिथलं माणूस तिथंच पाहिजे. प्रपंचाचं काय? कशीही वेळ निभावून जाते. पण आम्ही तिची चौकशी केली नाही, तिला आपल्या घरी आणली नाही, तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. व्यवहार म्हणून काही आहेच. आला प्रसंग काही आता टळत नाही. एका माणसाच्या भारानं आम्ही काही मरत नाही. माणसाची जरुरी कुणाला नाही. साऱ्या उणीवा भरून येतात, पण माणसाची उणीव काही भरून येत नाही. आता तीच आमची वडील माणूस. प्रपंचाची सर्व सूत्र आता तिच्या हाती द्यायची. ती जसं सांगेल तसं वागायचं. ती घालील ते खाऊन राहायचं. तिनं नाही म्हटलं तर तक्रार करायची नाही. तात्पर्य काय? ह्यापुढं ती आम्हाला दादांच्या जागी आहे. नानासाहेबांच्या ह्या भाषणाने बाबांचे बरेच समाधान झाल्यासारखे दिसले. मला मात्र त्यात सत्याचा लवलेशही दिसला नाही. त्यांच्या भाषणात मूर्तिवंत कांगावखोरपणा दिसत होता. आता बाबांवर काहीतरी डाव टाकण्याचा त्यांचा हेतू आहे अशी माझ्या मनाची पक्की खात्री झाली आणि म्हणून संधी सापडताच ह्या बाबतीत बाबांना सावध करावे असेही मला वाटले. पण संधी सापडणे शक्य नव्हते. परिस्थिती मोठी बिकट होती. दारातील सर्व माणसांनी माझ्यावर सारखी नजर ठेवली होती. एवढ्या खड्या पहाऱ्यातून निसटून बाबांना सावध करणे मला अशक्य वाटले आणि दैवावर भार ठेवून मी तशी स्वस्थ राहिले. बाबा त्याच दिवशी दुपारी जायला निघाले. नानासाहेबांनी आग्रहाचा अगदी सपाटा लावला. 4 दिवस तरी राहिल्याशिवाय जाऊ नका. तसे गेलात तर तुम्ही आम्हाला परके मानता असं मी समजेन. अशा प्रकारच्या लागवी बोलण्यांनी बाबांना भुरळ पाडण्याचा नानासाहेबांनी पुष्कळ प्रयत्न केला. पण बाबांचा ठाम निश्चय झाला होता. ते म्हणाले, तुमचं माणूस तुमच्या स्वाधीन केला आहे. आता माझं काम संपलं. ज्यावेळी तुम्हाला पाठवावंसं वाटेल त्यावेळी मला एक कार्ड टाका. मी येऊन तिला घेऊन जाईन. अमुकच वेळी पाठवा असा केव्हाही आग्रह करणार नाही. सर्व काही सुरळीत असतं तर 4 दिवसांच्या ऐवजी 4 महिनेही राहिलो असतो. पण अशा ह्या परिस्थितीत 4 क्षण देखील मला युगासारखे वाटतात. बाबांचा निश्चय बदलत नाहीसे पाहून नानासाहेबांनी फडताळातून 2 कागद काढले, काकांच्या पुढे ठेवले आणि डोळे पुशीत ते म्हणाले, काय करू? जीवावर येतं, पण नाईलाज आहे. प्रसंग आला तरी व्यवहार काही थांबत नाही. जे जसं व्हायचं तसं झालंच पाहिजे. ह्या 2 कागदांवर खुणा केल्या तेवढ्या जागी 2 सह्या करून द्या म्हणजे झालं. बाबा हातात लेखणी घेऊन विचार करीत बसले. त्यांनी लेखणी दवतीत बुडवली, अगदी कागदाजवळ नेली आणि त्यांच्या मनात काय आले कोण जाणे, तशीच त्यांनी ती फेकून दिली. बाबांचे हे चमत्कारिक वर्तन पाहून नानासाहेब म्हणाले, असं काय करता? गाडीची वेळ झाली. एकदा चटकन सह्या करून टाका म्हणजे तुमचीही मोकळीक होईल आणि माझीही होईल. बाबा म्हणाले, हे कसले कागद आहेत? मला इंग्रजी येत नाही आणि ह्यात काय लिहिलं आहे ते कळल्याखेरीज मी त्याच्यावर सह्या करणार नाही. काही विशेष नाही. दादांच्या वेळेच्या व्यवहाराचे काही कागद आहेत. ती संज्ञा नसती तर तिचीच सही चालली असती, पण ती अज्ञान असल्यामुळे तुमच्या सहीची जरुरी आहे. ती अज्ञान असली तरी आता तिचा माझा काय संबंध? तिचे पालक तुम्ही आहात. तुम्हीच सही करा म्हणजे झालं. नानासाहेब अगदी शांतपणाने म्हणाले, सर्व गोष्टी कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजेत. कायद्याच्या दृष्टीनं ह्या कागदावर तुमच्या सह्या पाहिजेत. नुसत्या माझ्या सहीनं भागणार नाही. बाबा अगदी निश्चयाच्या स्वराने म्हणाले, ज्या व्यवहारात मला काही कळत नाही त्या व्यवहारात मन घालणं मला प्रशस्त वाटत नाही. असे म्हणून बाबा जाण्याच्या तयारीने उठून दारापर्यंत गेले. कागद उचलून हातात घेऊन नानासाहेब बाबांच्या जवळ जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, शास्त्री बुवा, काय हे? कोणतीही अयोग्य गोष्ट करायला मी तुम्हाला सांगेन असं तुम्हाला वाटलं तरी कसं? चला चटकन सही करून टाका म्हणजे उगीच व्यवहार खोळंबून राहणार नाही. आता माझं मन स्थिर नाही.
मला काहीच सुचत नाही. हे कागद असेच भास्कररावांकडे पाठवून द्या आणि मला कळवा. म्हणजे मी मुद्दाम त्यांच्या गावी जाईन आणि ते सांगतील त्याप्रमाणे व्यवस्था करीन. नानासाहेबांना पुढे बोलायचा अवसर न देता बाबाजी तडक निघाले ते टांग्यात जाऊन बसले. बाबा गेलेले पाहताच नानासाहेबांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, पाहिलं साक्का, म्हातारा कसा बदमाश आहे तो. म्हणे भास्कररावांकडे कागद पाठवून द्या. दोघेही कोकणचे चोर की नाही. दोघेही एकमत करतील आणि माझ्या गळ्यावर सुरी फिरवतील. ह्या कोकणच्या लोकांशी कुठला हा संबंध आला. हे कोकणचे लोक म्हणजे आधीच नावाजलेले कब्जे दलाल. माझ्यासारख्या नोकरपेशाच्या माणसाला थोडेच दाद देणार आणि म्हणे भास्कररावांकडे पाठवा. काय त्यांचा माझा संबंध. काय तो माझा वरिष्ठ आहे की बाप आहे की आजोबा आहे. मी सांगितलं तेवढ्यानं त्या म्हातारड्याचं समाधान का होऊ नये. नुसत्या 2 सह्या करायच्या, त्यासाठी एवढा द्राविडी प्राणायाम कशाला. म्हणे मी भास्कररावांकडे कागद पाठवायचे, नंतर भास्कररावांनी ह्यांना कळवायचं, त्यानंतर ह्यांनी भास्कररावांकडे जायचं. तो आहेच की नाही एक कायदेबाज. 10 वेळ वकिलीच्या परीक्षेला बसला तरी पास झाला नाही आणि ह्या दोघांनी मिळून खलबतं करायची आणि शेवटी सही केल्याशिवाय कागद माझ्याकडे परत यायचे. त्यापेक्षा चुलीत का जाईनात ते पैसे. मिळाले असते तर हिलाच उपयोगी पडले असते. मी काही थैल्या उरावर घेऊन स्वर्गावर जाणार नव्हतो. बरं, रक्कम तरी आहे का तशी 10-5 लाखांची. तर तेही नाही. एवढ्याशा गोष्टीसाठी एवढे आडवे तिडवे उपद्व्याप करण्यापेक्षा सगळी रक्कम जहन्नुममध्ये गेली तरी मला त्याची पर्वा नाही. कागदावर सही केली नाही ती नाहीच आणि पोरीला मात्र इथे ठेवून गेला. सही करायची नव्हती तर हिलाही बरोबर घेऊन जायचं होतं. कशाला ही धोंड आणून आमच्या उरावर घातली. आता हिचं पोट कोण भरणार. की आता हे घर बाजारात विकून हिचं पोट भरू की हिलाच नेऊन बाजारात विकू. नानासाहेबांचा हा थरथराट पाहून माझ्या अंगाचा संताप झाला. मला घेऊन येण्याबद्दल बाबांनी काही आग्रह केला नव्हता किंवा मला पोसण्याबद्दल बाबांची तक्रारही नव्हती. मनुष्य स्वभावाचा हा विलक्षण मासला पाहून मी आश्चर्यचकित झाले. सकाळपासून नानासाहेबांची बाबांबरोबर जी गोड गोड भाषणे चालली होती त्याचे कारण आता माझ्या लक्षात आले. ती नुसती प्रस्तावना होती. आता पुढल्या ग्रंथाला आरंभ झाला होता. एकदा मनात आले की एक सणसणीत उत्तर देऊन टाकावे, पण पुन्हा विचार केला, काही दिवस तरी येथे काढायचे आहेत. त्याची सुरुवात अशा कलागतीने न व्हावी. तो सारा दिवस नानासाहेब सारखे धुसफुसत होते. अगदी ऐकू नये अशा प्रकारांनी बाबांवर लाखोली वाहत होते. त्यावेळी वंस म्हणाल्या, आता नुसतं आरडून ओरडून काय होणार. या ठकांशी गाठ पडली आहे. आपणही आता ठकच बनलं पाहिजे. तुझ्या ओळखीचे इथं कोणी वकील असतील त्यांच्याकडे जा एकदा आणि ह्यातून काही मार्ग निघतो का पहा. नानासाहेब म्हणाले, वकिलांकडे कशाला जायला हवं. आमचं हापीस म्हणजे पुण्यातल्या साऱ्या वकिलांचा अड्डा आहे. मला ही शंका आलीच होती म्हणून मी आधीच विचारून घेतलं होतं. त्या थेरड्याच्या सहीशिवाय काही व्हायचं नाही. त्यानं सह्या दिल्या नाहीत तर रकमा तशाच पडून राहतील आणि आम्हाला एक फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. पण त्यांना परभारे पैसे काढून घेतानाही नाही यायचे. त्यांच्या सहीशिवाय जसे आम्हाला मिळणार नाहीत तसे आमच्या सहीशिवाय त्यांनाही मिळणार नाहीत. बरं, अशी रक्कम तरी किती आहे. त्याची उठाठेव तुला कशाला. रक्कम कितीही असली तरी ती आज मिळत आहे का आपल्याला. नाही ना. मग रिकाम्या पंचायती करण्यात काय फायदा. ह्या भाषणाने वंसनच्या तोंडाला कुलूप बसले. नानासाहेबांचा मोर्चा मग माझ्याकडे वळला. त्यांनी माझे सामान कुठे आहे म्हणून विचारले. ट्रंकेची किल्ली माझ्याकडून मागून घेतली. ट्रंक उघडली आणि आतील सामान बाहेर काढून अस्ताव्यस्त फेकून दिल्यावर हातपाय आपटीत रागाने मला म्हणाले, दागिन्यांचा डबा कुठं आहे. मला माहीत नाही. माझ्या थोबाडीत एक भडकावून नानासाहेब म्हणाले, माहीत नाही याचा अर्थ काय. आपले दागिने आपल्याबरोबर आणू नयेत. आता तुझ्या बापानं ते दागिने विकून खाल्ले तर त्याचं जोखीम कुणावर. चांगले 2,000चे दागिने होते. बरी चंगळ झाली आहे म्हाताऱ्याची. त्या फटक्यासरशी मला तिरमिरी आली. नानासाहेब सारखे दागिने बाहेर काढ म्हणून ओरडत होते. माझ्या तोंडून एक शब्दही येत नव्हता. माझ्या बखुटीला धरून त्यांनी मला फरफटत ओढीत माझघरात नेले आणि फडाफड थोबाडीत लगावीत विचारायला सुरुवात केली, दागिने कुठं आहेत. मला काहीच माहीत नाही. मग मी काय सांगू. नानासाहेबांनी माझ्या कमरेत एक लाथ मारली. मी खाली पडले आणि माझी शुद्ध नाहीशी झाली. सावध झाले आणि पाहते तो लिली माझ्या तोंडात पाणी घालत होती.
आजूबाजूला दुसरे कुणीच नव्हते. नानासाहेब मात्र माझ्या आईबापांना सारखी शिव्यांची लाखोली वाहत होते. मी डोळे उघडलेले पाहताच लिली म्हणाली, काकू, सावध झालीस का? मी काही न बोलता उठून बसले. त्या पोरीने माझ्या गळ्याभोवती हात टाकला. आपल्या परकराच्या ओच्याने ती माझे डोळे पुसू लागली. मी काहीच बोलत नाही असे पाहून म्हणाली, काकू, बाबा अगदी दुष्ट आहेत नाही ग? मला एकदम भडभडून आले. संकटाच्या काळात माझ्या समाधानासाठी कुणी ना कुणीतरी उभे राहते हे पाहून मला माझ्या दैवाचे कौतुक वाटले. त्या रात्री लीला माझ्याजवळच निजली. सकाळी माझ्याच्याने बिछाण्यातून उठवेना. मला सडकून ताप भरला होता आणि अंग फार ठणकत होते. लीलेने आत जाऊन मला ताप आल्याचे आपल्या आईला सांगितले. तिने तिचे सांगणे मनावर घेतले नाही. नानासाहेब हापिसात गेले होते. वंस माझ्या दाराशी येऊन म्हणाल्या, कण्हण्या गुंतण्याचं कितीही सोंग केलंस तरी आम्हाला काही खरं वाटायचं नाही. उठ, अंग धु आणि कामाला लाग. मी तशीच थरथरत उठले आणि अंग धुवून घरात आले. देवघरात जाऊन सहाणखोड घेऊन गंध उगाळीत बसणार इतक्यात वंसांनी धावत येऊन माझ्या हातावर ताडकन चापटी मारली. एवढी घोडी झालीस तरी अजून एवढं सुद्धा कळत नाही? तुझ्या हातचं गंध देवाला कसं चालेल? या मेला कोकणच्या माणसांना काही रीत भातच नाही. माहेरी देखील असंच करत होतीस वाटतं. त्यांना चालतील असे भ्रष्टाकार, पण आमच्या इथं तसलं काही खपायचं नाही. देव नाही, धर्म नाही, मेली माणसं आहेत की जनावर आहेत म्हणे शास्त्री बुवा. लोकांना पुराण सांगतात आणि ह्यांच्या मुलीला अक्कल कोण शिकवणार? शास्त्री बुवांच्या पोरांनीच अशी थेरं मांडली तर आमच्यासारख्या गृहस्थांची मुलं काय करतील? उठ तिथनं, नाहीतर लाथच मारीन कंबरड्यात. मी तशीच तिरमिरत उठले आणि कशीबशी देवघराच्या बाहेर आले. लीलेने तितक्यात येऊन हात दिला नसता तर माझी काय स्थिती झाली असती कोण जाणे. मी तसाच हात धरून खोलीत गेले आणि चटईवर आडवी पडले. बाहेर वंसांचा सारखा जळफळाट चालला होता. कामं करायला नकोत, नुसतं गिळायला हवं. लाजा कशा वाटत नाही मेल्यांना? आम्हाला ताप कधी आले नव्हते म्हणे. ताप कसला ताप? कामं करावी लागतात म्हणून नुसता संताप झालाय. झालं. लीला म्हणाली, नाही हो आत्याबाई, तिला खरोखरच सडकून ताप भरला आहे. लिलीच्या भाषणाने वंसांचा राग अधिकच भडकला. त्या म्हणाल्या, आता ही आली आहे हिचा कैवार घेऊन. गेल्या खेपेला ती एक होती म्हैस, आपल्या घरी घेऊन गेली होती. बापाचा गाढवपणा जगात दाखवायला की आपल्या खोतीचं वैभव हिला दाखवायला. त्याच बळीनं हिला भारून ठेवलं आहे. हिचा तो बापच पहा ना. सही करायला सांगितलं तर भास्कररावांचं नाव सांगतो. भास्कररावांचा आणि आमचा काय संबंध? ते असतील मोठे आपल्या घरचे खोत, पण आम्ही कुठं त्यांचे 3 चव्वल लागतो आहोत. तिकडनं शिकून आली आहे ही सारी थेरं. भद्र कपाळी मेली. घरी आली नाही तो 1 वर्षाच्या आतच नवऱ्याचं वाटोळं केलं. आता आली आहे आमच्या मुळावर. खराच ताप येऊन मरून जाईल तर 1 पिढा तरी टळेल. वंसांच्या जिभेला काही हाड नव्हतं. लिलीला माझी दया आली आणि ती वंसांना म्हणाली, काही बोलायचं असेल तर ते परसदारी जाऊन बोला. इथं काकूंना त्रास देऊ नका. लीलेच्या तोंडचे हे शब्द निघताच वंसांचा भडका उडाला. त्या मारे थैथै नाचत हात वर करीत बडबडू लागल्या. तिनंच शिकवलं ना वाटतं तुला असं बोलायला? बाई बाई बाई, शर्थ झाली बाई अलीकडच्या या पोरींची. काही वडीलधार तरी. छे, रामाचं नाव. नुसते हणगोबा वाढले आहेत मेले. मला म्हणते परसदारी जा. ही मला हुकूम करते. अगं कोण समजली आहेस तू मला? मी ह्या घरची मालकीण आहे. काही फुकट नाही खात तुमच्या घरचं. होतं नव्हतं तेवढं सासरचं गठलं आणून तुमच्या उरावर घातलं आहे आणि मेल्यांनो मला हुकूम करता. तुझ्या बापाचा सुद्धा हुकूम मानायची नाही मी. ती आणखी काय काय बोलली ते लिहिणे सुद्धा अशक्य आहे. ब्राह्मणांच्या बायकांच्या तोंडी इतकी अभद्र भाषा असेल अशी मला कल्पनाही नव्हती. शिव्यागाळी देण्यात तिने कुणब्यांनाही लाजवले. हळूहळू ताप माझ्या मस्तकात चढत होता. वंसांचे ओरडणे मला अगदी दूर दूर गेल्यासारखे वाटले. थोड्या वेळाने माझी शुद्ध नाहीशी झाली. ज्यावेळी मी शुद्धीवर आले ती संध्याकाळची वेळ होती. माझ्या अंगातून घामाच्या सारख्या धारा लागल्या होत्या. लीला जवळ बसून माझा घाम पुशीत होती. दुसरे कुणीच माणूस जवळपास नव्हते. मी खोल आवाजात पाणी मागितले. लीला दचकून माझ्याकडे वळली आणि म्हणाली, काकू, आता बरं वाटतं ना? माझा जीवबाई अगदी घाबरून गेला होता. आज 3 दिवस झाले
तुम्ही डोळे काही उघडले नाहीत. आईला सांगितलं, बाबांना सांगितलं, आत्याबाईंना तर सांगायची काही सोयच नव्हती. कुणी ढुंकून देखील तुमच्याकडे पाहिना. मी आपली नुसती येऊन अंगाला हात लावून जात होते. ताप आला तर काय उपचार करावे हे मला कुठं माहीत. शिवाय तुला विचारावं म्हटलं तर तूही शुद्धीवर नाहीस. माझा जीव कसा घाबरून गेला होता. मी म्हटले, माझा घसा कोरडा पडला आहे, थोडं पाणी आण. पाणी आणू की दूध आणू? काय मिळेल ते आण, पण लवकर आण, जीव कसा कासावीस झाला आहे. लीला निघून गेली आणि थोड्या वेळाने एका हातात दुधाची वाटी घेऊन आली. मी चुळा भरून टाकल्या आणि लीलेने तोंडाशी धरलेले दूध एका घोटासरशी पिऊन गेले. मला पुन्हा ग्लानी आली आणि मी बिछाण्यावर पडले, ती तशीच झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मला बरीच हुशारी वाटली. पोटात भुकेने कसा कल्लोळ केला होता. भिंतीला हात धरीत धरीत मी हळूहळू बाहेर गेले. जाऊबाई परसदारी होत्या. त्या मला म्हणाल्या, 3 दिवस नुसत्या पडून राहिलात, काही वाटतं का मनाला? मी म्हटलं, मला ताप आला होता, मुळी शुद्धच नव्हती. आता सावध झाले, तीही बाहेर आले. मला थोडीशी पेज करून देता का? तशीच पुन्हा फरफटत मी खोलीत येऊन पडले. एका घटकेने लीला पेज घेऊन आली. ती पोटात गेल्यावर मला पुष्कळशी हुशारी वाटली. दुसऱ्या दिवशी मी साफ बरी झाले आणि अंग धुवून घरकामाला लागले. लीलेखेरीज माझ्याशी कुणीच बोलत नसे. कुणाला काही सांगायचे झाले तर ते लीलेच्या मार्फतच सांगायचे. अशा स्थितीत आणखी 8-15 दिवस गेले. त्या तसल्या जिण्याचा मला अगदी वीट आला. मी लीलेकडे पैसे देऊन एक पोस्टाचे तिकीट आणवले आणि कुणी नाही असे पाहून ताईला सर्व हकीकतीचे माझ्या मोडक्या तोडक्या भाषेत एक पत्र लिहिले. 4-6 दिवसांनी भास्करराव आले. माझी स्थिती पाहून त्यांना अगदी गहिवर आला. नानासाहेबांची त्यांनी चांगलीच हजेरी घेतली. भास्कररावांच्या मागे नानासाहेब त्यांना कितीही शिव्या देत असले तरी तोंडासमोर एक वाकडा शब्द काढण्याची देखील त्यांची छाती नव्हती. घरात जाऊन त्यांनी इकडे तिकडे बरीच आदळआपट केली. काकांचा राग मुलांवर काढला आणि काही कारण नसताना लीलेला उगीच सडकून चोप दिला. दुसऱ्या दिवशी मला घेऊन काका आपल्या गावी आले. पहिल्या भेटीला ताईची स्थिती अगदी चमत्कारिक झाली. मला पाहताच तिला रडण्याचा हुंदका येत होता, पण तो तसाच आवरून हसत मुखाने तिने हात धरून मला घरात नेले. मन मोकळे करून झालेल्या सर्व हकीकती बोलण्यात 1-2 दिवस गेले. 2 दिवसांनी मी ताईला मला माहेरी पोहोचवण्यास सांगितले. ताई म्हणाली, आता हेच तुझं माहेर. तुझ्या बाबांना पत्र लिहिलं आहे. तिकडली काही हकीकत न कळवता नुसतं इथं आणल्याचं कळवलं आहे. ते ऐकून माझा जीव खाली पडला. नानासाहेबांनी बाबांना काहीतरी भलतेच लिहून कळवले असेल आणि ते अगदी घाबरून गेले असतील अशी शंका माझ्या मनात आली होती. तरीही अजून वाटे की बाबांना पत्र न लिहिता मी ताईला पत्र लिहिले, त्याबद्दल ते मला उद्या दोष तर देणार नाहीत ना. ताईला मी तसे बोलून दाखवलेही. तेव्हा ती म्हणाली, तू केलंस ते योग्यच केलंस. शास्त्रीबुवांना पत्र लिहून काही उपयोग झाला नसता. शास्त्रीबुवा मध्ये एकदा इथे आले होते. पुण्याला झालेली सर्व हकीकत इकडे सांगितली आणि त्यावेळी त्यांनी जे उद्गार काढले त्यावरून मला तर असं वाटतं की तुला नेण्यासाठी देखील ते पुण्याला गेले नसते. मला पत्र लिहिलंस तेच बरं केलंस. नानासाहेबांना इकडचा फार वचक आहे. स्वतः जाणं झालं नसतं तर त्यांनी तुला पाठवली सुद्धा नसती. 4-6 दिवसांनी चंदू आला. त्याच्या कॉलेजला सुट्टी पडली होती. मला पाहताच त्याचा चेहरा अगदी गोरामोरा झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ताईकडे पाहून तो म्हणाला, काय हिची स्थिती झाली अशी? ताईने उत्तर दिले, ते एक रामायणच आहे. मग सांगेन तुला सावकाश. आता 2-3 महिने तू इथं राहणार आहेस, तितक्यात हिला इंग्रजी शिकवायला सुरुवात कर. संस्कृतची शिकवणी तिकडनं पत्करली आहे. अगदी घडीभर सुद्धा हिला फुरसत द्यायची नाही. सारखा शिक्षणाचा रगाडा सुरू ठेवायचा. बरं का चंदू भाऊजी? चंदू एकदम रागाने म्हणाला, हे पहा वहिनी, तुला पुन्हा सांगतो, मला फिरून भाऊजी म्हटलंस तर शेंडीत राग घालून गोसावी होऊन निघून जाईन. राग घालायला शेंडी तरी आहे का? तेवढ्यासाठी प्रायश्चित्त घेऊन शेंडी ठेवीन. हसत हसत ताई म्हणाली, आता पूर्वीच्यासारखं वागून कसं चालेल? आता तुम्ही मोठे झालात, कॉलेजात जाऊ लागलात. उद्या मोठमोठ्या परीक्षा द्याल, मुन्सफ व्हाल, मामलेदार व्हाल. त्यावेळी नुसतं चंदू म्हणून कसं चालेल? एव्हापासून आपली मोठ्या नावाची सवय करीत गेलेलं बरं. चंदू गंभीरपणे म्हणाला, मोठमोठ्या परीक्षा देईन, पासही होईन,
पण वहिनी, तुला एक गोष्ट खात्रीनं सांगतो की मी केव्हाही मुन्सफ किंवा मामलेदार होणार नाही. त्याला खिजवण्यासाठी ताई म्हणाली, मग वकील होशील. लवकर श्रीमंत व्हायला वकिलीसारखं साधन नाही. चंदू मुद्रेवरचा गंभीरपणा कायम ठेवून म्हणाला, मी वकीलही होणार नाही. मी कोण होणार ते मी माझ्या मनाशी ठरवलं आहे आणि त्याच मार्गाचा अवलंब मी करणार आहे. भलतंच काही मनात आणलंस तर त्याला तिकडची संमती मिळाली पाहिजे, हे ध्यानात ठेव. इतक्यात काका स्वतःच तिथे आले आणि म्हणाले, काही नाही बरं भालू, तुला जे योग्य वाटेल ते तू कर. तुझ्या मार्गात मी केव्हाही अडथळा आणणार नाही. माझ्याच मर्जीप्रमाणे तू वागलं पाहिजेस अशी मी कधीही सक्ती करणार नाही. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तू अविचारानं कोणतीही गोष्ट करणार नाहीस अशी माझी खात्री आहे. ताई म्हणाली, शेवटी मलाच चांगली थप्पड बसली म्हणायची. काका हसत हसत निघून गेले. चंदू मात्र तसाच उभा होता. ताई त्याच्या चेहऱ्याकडे सारखी रोखून पाहत होती. अगदी आपल्या स्वतःशीच बोलल्यागत चंदू म्हणाला, असा भाऊ मिळायला भाग्य हवं. ताई म्हणाली, खरं आहे. हल्लीच्या काळी तरी ते दुर्मिळ आहे चंदू. तुझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाचा अविश्वास करू नकोस. त्या दिवसापासून माझ्या इंग्रजी शिक्षणाला प्रारंभ झाला. रात्री काका संस्कृत शिकवीत असत. चंदूची शिकवण्याची हातोटी मोठी विलक्षण होती. 3 महिन्यात हॉवर्डचे पहिले आणि दुसरे पुस्तक संपवून सेकंड पार्टला सुरुवातही झाली. त्याच वेळी चंदूला मुंबईला जावे लागले. मीही थोड्या दिवसांनी माहेरी गेले. माहेरी गेल्यावरही माझा संस्कृतचा अभ्यास सुरू होताच. इंग्रजी शिक्षणाची तिकडे काही सोय नसल्यामुळे झालेल्या धड्यांची मी पुन्हा पुन्हा उजळणी करीत असे. भाषांतर पाठमालेतील धडे आपल्या समजाप्रमाणे सोडवावे, ते लिहून दर आठवड्याला काकांकडे लिहून पाठवावे आणि काकांनी ते दुरुस्त करून पाठवावे असा क्रम सुरू होता. केवळ शिक्षणाच्या ठिकाणी मन एकाग्र केल्यामुळे मला माझ्या परिस्थितीची आठवणही झाली नाही. शेजाऱ्या बाजाऱ्यांकडे मी शक्य तेवढे करून जात नसे, त्यामुळे ती मला तुसडी म्हणत असत. त्यांनी ठेवलेल्या नावांचा माझ्यावर काहीच परिणाम होत नसे.